अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हाय, कसे आहात? चला, आज आहे ना मी बनवणार आहे कच्च्या फणसाचा वडा. आपण जसा बटाटा वडा बनवतो ना तसा सेम फणसाचा वडा बनवणार आहे. तर चला बघूया आपण आता त्याला काय काय साहित्य लागतंय आणि लागूया तयारीला. हा, इथे मला लागणार आहे फणस. तो फणस मी ना कुकरमध्ये 4-5 शिट्या करून बॉइल्ड करून घेतलाय, उकळून घेतलाय. म्हणजे चांगला आपल्याला बटाटे जसं आपण उकडतो त्याचप्रमाणे ही प्रोसिजर आहे. तर आता हा गार करायला ठेवणार आहे. मग त्याच्यानंतर आपण जशी बटाटा वड्याची आपण वड्याची म्हणजे अशी हे करतो, भाजी तयार करतो की नाही, तशीच आपल्याला फणसाची तयार करून घ्यायची. त्याला लागणार आहे मला कढीपत्ता लागेल, कोथिंबीर लागणार आहे, हां, आणि तळण्यासाठी हे लागेल तेल, मीठ लागणार, डाळीचं पीठ, त्याचं बॅटर आपण बनवतो, आणि त्यात थोडंसं किंचित आपल्याला खायचा सोडा लागेल. आणि हो, 1 मिनिट, ह्याच्यामध्ये लागणार आहे मला ओलं तिखट म्हणजे मिरची, आलं, लसूण असं सगळं आपण ठेचून त्याचा चटणीसारखा ठेचा करतो तसं मी करून घेतलेला आहे. आणि तो थोडासा आपण तेलावरती फ्राय केलेला, तेलात अशी चटणी तयार करून घेतलेली आहे. आता ही सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये घालायची, म्हणजे मग बटाटा वड्याचंच फ्लेवर छानपैकी येणार आहे त्याला. तर चला आता पुढची तयारी. चला आता आपल्याला ना आधी पीठ हे तयार करून घेते. आपल्याला पिठात ह्या बुडवून मग ते वडे तयार करायचे म्हणून. आता ह्याच्यात घालायचंय ते मीठ. 2 चमचे मीठ घालणार आहे. लागलं तर पुन्हा घालता येईल आपल्याला, पण खारट नको व्हायला. आणि थोडासा सोडा घालायचा, खायचा सोडा, बस. आता पाणी घालून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचंय. हे पाणी ना थोडं थोडं पाणी घालून आपल्याला नीट काढून घ्यायचं. त्याच्यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत. व्यवस्थित अशी छान पेस्ट तयार होईल अशा पद्धतीने त्याचं बॅटर तयार झालं पाहिजे. हे बघा, आपलं हे बॅटर आता असं तयार झालं. हे बघा, अजिबात ह्याच्यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे. व्यवस्थित बॅटर तयार करायचंय. तर याला मी बाजूला ठेवते आणि आपण आता वड्याची तयारी करूया. चला आता आपल्याला ना वड्याची तयारी करायची. तर हा उकडलेला फणस आता घ्यायचा आहे. बघा किती छान असा नरम, अगदी छान शिजवून घ्यायचा तो. ह्याच्यात जर समजा तुमच्या आठळ्या जर अशा थोड्या जर कडक असतील कदाचित, तर त्या काढून टाकल्या तरी चालतील. जर थोड्याशा टचटचीत तर वाटत असल्या तुम्हाला तर. नाहीतर अगदी कोळा आणला फणस तर काढायची गरज नाही. आता हा बघा अगदी कोळा आहे, त्यामुळे याच्या आठळ्या पण व्यवस्थित शिजलेल्या आहेत. हे बघा, हाय अशा. आता हे मी जरा हँडग्लोव्ह घातला हातामध्ये, कारण इथे मार लागलाय तर तिखट वगैरे लागेल, हाताची आग होईल. आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना हळद घालून घ्यायची. साधारण अर्धा ते पाऊण चमचा आपल्याला हळद लागेल. मीठ घालायचंय, मीठ 2 चमचे. आणि हा जो मगाशी मी म्हटलं ना ओल्या मिरचीचं वाटण करून ठेवलं होतं, आलं, लसूण आणि हिरवी मिरची, आणि ते मी तेलामध्ये छान फ्राय केलं होतं. ते हे आपल्याला थोडं घालून घ्यायचंय. आणि
कढीपत्ता घालते आणि मस्तपैकी भरपूर अशी कोथिंबीर. आता व्यवस्थित त्यांचं कालवून घ्यायचं आपल्याला. चला आता आपल्याला इथे ना कढईमध्ये तेल घालून कढईतलं तेल तापवायला ठेवायचंय. चला आता हे बॅटर ना आपलं सगळं असं कालवून झालंय. त्याचे आपल्याला वड्यांसारखे गोल 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 गोळे तयार करून घ्यायचे. तेल आता आपलं तापलेलं आहे. तर ती छोटासा एक वडा तयार करून त्याच्यामध्ये सोडून बघायचा कसा होतोय. जे व्यवस्थित तेल तापलंय की नाही ह्याचा आपल्याला अंदाज येतो. आणि गॅस थोडा बारीक करायचा. एक 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 वडे आपल्याला तेलात सोडायचे आहेत. असे अलगद सोडून घ्यायचे. मगाशी मी हँडग्लोव्ज काढून टाकला कारण पटकन ते तेलात असं हे झालं आणि म्हटलं नको कुठे तेल लागलं तर हँडग्लोव्ज जळायचा, म्हणून मी काढला थोडा. कारण सगळ्या गोष्टी काही बरोबर होत नाहीत तशा, काहीतरी अडचणल्यासारखं व्हायला लागलं मला, म्हणून काढून टाकला मी तो. कालवताना लावला कारण मला जखम झाली आहे, तिखट लागायला नको म्हणून. आपले फणसाचे वडे तयार झालेले आहेत बघा. आहे की नाही ती बटाटा वड्यासारखे. तुम्हाला कळणार पण नाही हे कसले वडे केलेले आहेत. आत ह्याच्यात फणस लपलेला आहे का बटाटा लपलेला आहे सांगा बरं मला, पण कळणारच नाही. आता मी तुम्हाला फोडून दाखवते. हे बघा मस्त फणसाचा वडा आणि लसणीचं तिखट. तर चला बघा आणि हा व्हिडिओ बघून लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हा. आणि अशाच पद्धतीने तुम्ही फणसाचे वडे करून बघा कसे लागतात आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा, रिप्लाय द्या कसं झालेले होते, तुम्हाला आवडले की नाही. चला पुढच्या व्हिडिओला आपण परत भेटूया आपण. बाय.